Good morning, friends. Let's start chapter number 15, area. This is very easy chapter. Now we will learn at first practice set 15.1. It is based on quadrilateral parallelogram. प्रॅक्टिस सेट 15.1 हे एका चौकोनाच्या प्रकारावर आधारित आहे आणि ते म्हणजेच काय तर पॅरलेलोग्राम. दिस इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाइट. लेट्स स्टार्ट प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. इफ बेस ऑफ पॅरलेलोग्राम इज 18 सेंटीमीटर and its height is 11 centimeter, find its area. हा प्रश्न अत्यंत सोपा आहे. सर्वप्रथम या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात ही गिवन इन्फॉर्मेशन न करायची. मग आता प्रश्नामध्ये काय काय माहिती आहे आपल्याला तर बेस माहिती आहे, मग लगेच बेस लिहायचा. बेस 18 सेंटीमीटर. हाईट माहिती आहे, लगेच हाईट लिहायची 11 सेंटीमीटर. एरिया माहीत नाही म्हणून क्वेश्चन मार्क. 3 स्टेप समजल्या. त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहायचा एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. मग काय आहे फॉर्म्युला त्याच्या पुढं इक्वल साइन करून लिहायचं बेस इंटू हाईट. मग आता इक्वलच्या खाली इक्वल साइन लिहू द्या. बेस आपण किती लिहिलेला आहे 18 ते 18, हाईट 11. 18 इंटू 11 ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं 198 आलं आणि हे आहे आपला एरिया. आपण काय काढला हे एरिया. म्हणून याला 198च्या नंतर स्क्वेअर सेंटीमीटर हे युनिट आपल्याला द्यावं लागणार आहे. आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला पूर्ण वाक्यात हे उत्तर लिहायचं एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज 198 स्क्वेअर सेंटीमीटर. समजला प्रश्न. लिहा 3 वेळेस. विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया दुसरं गणित. काय आहे दुसऱ्या गणिताचा प्रश्न. इफ एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स बेस इज 8 सेंटीमीटर, फाइंड इट्स हाईट. आता आपल्याला काय शोधायचं रे आपल्याला हाईट शोधायची आहे. मग काहीच टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यात सुरुवातीला उत्तराची सुरुवात कशाने करायची गिवन इन्फॉर्मेशन. गिवन इन्फॉर्मेशन नंतर मग काय येईल आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिले ते लिहा बेस. मग बेस किती आहे 8 सेंटीमीटर. हाईट काहीच नाही मग क्वेश्चन मार्क. आणि एरिया किती दिला होता तर 29.6 आणि त्याचं युनिट पण लिहायचं स्क्वेअर सेंटीमीटर. हे मला सांगा ह्या 3-4 स्टेप समजल्या. झालं की लगेच पुढे लिहायचं फॉर्म्युला एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. आधीच्या सारखंच किती सोपं आहे. आता मग ज्याच्या खाली ते अंक लिहायचा. बेसच्या खाली आपल्याला बेस किती दिलं होतं ते लिहा 8. हाईटच्या खाली अरे हाईट दिलीच नव्हती, हाईट काढायची म्हणून हाईटच्या खाली हाईटच घेतली. मग काय दिलं होतं एरिया दिला होता. काय दिलं होतं एरिया. मग आता एरिया ऑफ पॅरलेलोग्राम किती आहे 29.6 असाल तसं खाली घेतला. आणि नंतर मग आता आपल्याला हे 8 आणि हाईट इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आन्सर काढायचं असेल तर हाईटला एकट्याला ठेवावं लागेल आणि 8ला ढकलून द्यावं लागेल इकडं. आणि हे मल्टिप्लिकेशनमध्ये होतं इकडून ढकलून दिलं की हे झालं डिव्हिजनमध्ये 29.6 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू हाईट. मग आता याचं डिव्हिजन कसं करावं लागेल तर अशा पद्धतीनं 8नं 29.6ला डिवाइड केलं. 8 3 जा 24. 29 मधून 24 गेले 5 उरले. आता वरून घेतला 6 पण 6च्या अगोदर पॉईंट आहे म्हणून आन्सर तिथं मध्ये पॉईंट घेतला आणि मग इथं 6 खाली घेतल्यावर इथं 56 झाले. 8 7 जा 56 इथं 0 आलं. वर 3.7 आलं. ते 3.7 आपलं आहे आन्सर. मग 3.7 काय आहे हाईट. मग 3.7 इज इक्वल टू हाईट म्हणजेच काय हाईट इज इक्वल टू 3.7 सेंटीमीटर. हे आहे आपलं फायनल आन्सर आणि ते आपण बॉक्समध्ये लिहायचं. अशा पद्धतीनं हे सुद्धा दुसरं गणित आपण पूर्ण केलेलं आहे. समजलं बालमित्रांनो. चला पाहू मग पुढचं गणित. बालमित्रांनो आता तुम्हीच सांगा 2 प्रश्न अगदी सोपे होते की नाही.
आता तिसरा प्रश्न सुद्धा अतिशय सोपा आहे. काय आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये? तर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर इफ इट्स हाईट इज 6.4 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ इट्स बेस म्हणले. मग आता असा प्रश्न असेल तर सगळ्यात सुरुवातीला उत्तराची सुरुवात कशाने करायची? अगदी सोपं आहे, गिवन इन्फॉर्मेशन. मग आता गिवन इन्फॉर्मेशनमध्ये काय काय आहे? बेस माहिती नाही म्हणून क्वेश्चन मार्क, हाईट माहिती आहे म्हणून 6.4 सेंटीमीटर, एरिया माहिती आहे 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर. नेहमीप्रमाणे फॉर्म्युला लिहायचा आणि फॉर्म्युला लिहिला की त्याच्यामध्ये किमती प्लेस करायच्या. मग एरियाच्या खाली एरिया 83.2, बेसच्या खाली बेस, हाईटच्या खाली 6.4. आता हे 6.4ला जे राईट हँड साईडला आहे ते लेफ्ट हँड साईडला घ्यायचं. इथं मल्टिप्लिकेशनमध्ये, इकडे डिव्हिजनमध्ये आलं. मग आता हे गणित डिव्हिजनमध्ये असं आलं आणि तुम्ही नीट पाहिलात तर इथं जे पॉईंट आहे ह्या पॉईंटच्या पुढे एक डिजिट आहे, खाली एका पॉईंटच्या पुढे डिजिट आहे. मग आता हे पॉईंट कॅन्सल होतात. कॅन्सल झाल्यानंतर काय झालं? 832 डिवायडेड बाय 64 हे बेस झालं. मग आता हे डिव्हिजन, हे भागाकार करायचं आहे. मग भागाकार करत असताना सगळ्यात सुरुवातीला काय करायचं? आता बघा, ह्याला 64ला 8 जर डिवाइड केलं तर 8 8 जा 84 आणि त्याच्यानंतर वर 8 1 जा 8 आणि 8 32ला डिवाइड होतंय. पण 3ला आधी डिवाइड करायचं, ते काही भाग जात नाही म्हणून 0चा भाग दिला आणि 8 4 जा 32. मग आता उरलं काय? 104 आणि खाली उरलं 8. मग परत 8 1 जा 8 केलं आणि इथं 8 1 जा 8, इथं कॅरी 2 आहे 24 झाले. 8 3 जा 24 आणि उत्तर आलं 13. मग तेच 13 काय आहे? तर आपला बेस 13 हे काय आहे आपलं? तर बेस आहे. म्हणून देअरफॉर सगळ्यात शेवटी काय लिहायचं? देअरफॉर बेस इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. ह्या ग्रीन बोर्डवरती लिहायला जागा नव्हती म्हणून मी बाजूला घेतलेलं आहे. तुम्ही एका खाली एक अतिशय शिस्तीत करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपलं आज प्रॅक्टिस सेट 15.1 हे क्लिअर झाले. फेरवहीमध्ये प्रत्येक प्रॉब्लेम लिहा, प्रश्न आणि त्याचं सोल्युशन, क्वेश्चन आणि सोल्युशन चांगल्या पद्धतीनं लिहा. धन्यवाद.